सर्वांना प्रथमतः माझा नमस्कार. मित्रांनो, वेळ आहे संध्याकाळची आणि आपली भटकंती चालली एका ठिकाणी, असं ठिकाण ज्या ठिकाणी वारीतील एक 8-10 वारकरी सहजच बसलेले आहेत आणि त्यांच्या गप्पा पण चालल्यात वारीविषयी, दिंडीविषयी. मित्रांनो, खूपच कमी कालावधीमध्ये लाखो जणांनी पाहिलेला आपला चॅनल आणि या चॅनलवर आपण या भटकंती चॅनलवर थोडक्यात अशी मुलाखत घेत आहोत किंवा गप्पा गोष्टी म्हटल्या तरी चालतील. या गप्पा गोष्टी, अनुभव हे या ठिकाणी माऊलीगण जे बसलेले आहेत त्यांना आतापर्यंत ज्या त्यांनी वाऱ्या केल्यात त्या वाऱ्यामध्ये असे वेगळे कोणते अनुभव आले याची माहिती आपल्या थोडक्यात देणार आहेत. थोडक्यात आपण सर्वांकडून माहिती घेऊया. माऊली, तुमच्या बिस्किटांचा एक किस्सा खूप प्रसिद्ध आहे. काय नक्की किस्सा आहे बिस्किटांचा? पहाटे आंघोळ झाल्यानंतर 2:45 वाजता मी दिंडीपासून थोडस पुढच्या बाजूला जाऊन बसतो. त्यावेळी मी कमीत कमी 7 ते 8 पुढे खातो. आता हे पुढे खाताना माझे सहकारी आहेत ना, ते सहकारी म्हणतात ते काय एवढं हे करतोय. पण मला एक सांगायचंय सगळ्यांना की मुख शुद्धीसाठी तेवढं असणं गरजेचंच आहे आणि मला ते बिस्किट जमा करण्यासाठी कष्ट लागत नाही. माझी मिसेस बरोबर असते आणि मग ती गोळा करते मी खातो. बर, तसं पण असते. आणि मला सोमवार आणि एकादशी असे 2 उपवास असतात. तर माझे सहकारी ने सोमवारी मुद्दाम गरम भजी खाणार, कारण मला नाही मिळावी म्हणून. पण मी त्याचा वाचपा बिस्किटामध्ये काढतो. तसं काय म्हणजे तुम्ही दररोज एवढे 7-8 पुढे रोज? रोज रोज रोज. आपल्याला शुगर नाही, काय नाही, ते कसलं बीपीन ते तसलं काही नाहीच हो. हे खायचं, गायचं आणि राहायचं आणि चालायचं, एवढंच करायचं. माऊली, धन्यवाद. माऊली, तुमच्या बाबतीत अजून एक किस्सा घडला होता. काय किस्सा होता हो तो? आमचे सहकारी त्या लोणी काळभोरला चक्कर येऊन पडले. कोण आहेत काही तसं सहकारी? ते आहे ना, हे काय समोर तेच का? हो. ओके, बरं, ठीक आहे. आणि ते चक्कर आल्यानंतर पडल्यानंतर आम्ही त्यांना दवाखान्यात न्यायचा प्रयत्न केला. पण ते दवाखान्यात नेण्याच्या अगोदर त्यांचं ते जरा शुद्ध आल्यासारखं वाटलं ना, त्यावेळी त्यांचं एकच आहे, माझ्या घरी सांगू नका. घरी सांगितलं मला वारीला नाही आता यायचं म्हणून. त्यांची घरी फक्त त्यांची एक विनंती होती की मला पांडुरंगाच्या तिकडे जायचंय आणि ते तुम्ही घरी सांगू नका. त्यांनी ते वारीला येण्यासाठी तेवढं खोटं बोलण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर त्यांच्या शरीर यष्टीमध्ये त्यांच्या गुडघ्याच्या वाट्या आता नवीन रोपण केलंय. नवीन वाट्या टाकून तरी ते 12 तास विना घेऊन प्रवास करतात आमच्या बरोबर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. माऊली, एका आजींचा मोबाईल हरवला होता आणि त्या हरवलेला मोबाईल शोधण्यासाठी तुमची खूप मोठ्या प्रमाणात धावपळ झाली असं समजलं. नक्की काय किस्सा आहे होतो? त्या आजींच्या चेहऱ्यावर असा हवा होता की ते मोबाईल शोधलाच पाहिजे. आम्ही जवळजवळ 12 ते 13 तास तो मोबाईल शोधला आणि तो आजींना मिळालाच पाहिजे. पहिल्यापासून 371 दिंड्यापर्यंत आम्ही तो मोबाईल शोधायचा प्रयत्न केला. मिळाला नाही. तो दुसऱ्या दिवशी मिळाल्यानंतर ज्यावेळी तो मोबाईल आमच्या हातात आला त्यावेळी त्या मोबाईलची परिस्थिती पाहिल्यानंतर आम्ही म्हणलं हे नसतं शोधलं तर बरं झालं असतं. का बरं? पण नाही, तो मोबाईल असा होता की सगळ्या बाजूने फुटलेला तुटलेला होता. त्याचा आवाज येईल नाही येईल माहितच नव्हतं. पण तो मोबाईल ज्यावेळी आम्ही त्या आजींच्या दिला त्यावेळी त्या आजींच्या चेहऱ्यावर एवढा असा आनंद वाटत होता की आम्ही तो शोधलं तरी बरं झालं. बरं, मला एक सांगा, तुम्ही तो मोबाईल शोधला, जवळजवळ 350-400 दिंड्या तुम्ही दिंड्यामध्ये गेला. बरोबर बरोबर. मग तुम्हाला नक्की कसं कळलं? कुणी सांगितलं की हा मोबाईल आमच्या? आजींनीच सांगितलं की ती तुळापूरची दिंडी आहे आणि त्या तुळापूरच्या दिंडीचं आमची ओळख होती म्हणून त्याच दिंडीचं बरोबर आम्ही युनिकल शोधून त्या आजींना मोबाईल परत दिला. म्हणजे जवळजवळ 2 दिवस तुमच्या व्हायला गेले. 2 दिवस गेले पण आम्हाला त्याचं काही दुःखच वाटत नाही, कारण एवढं आम्ही मागे गेलो पुढे आलो पण काही वाटलं नाही की आजींसाठी नाही, ते पांडुरंगानेच आम्हाला सांगितलं असं वाटलं. किती दिवसापूर्वीची घटना ही? 4 वर्षापूर्वीची घटना आहे. माऊली, धन्यवाद.